नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सिरीज. या सिरीजमध्ये आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर या गणित विषयात आपण 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सोडूया. तत्पूर्वी आपण 1 ते 100 या संख्यांवर आपल्याला काय माहिती मिळते ते आधी आपण अभ्यासूया. त्यानंतर आपण स्वाध्याय 4.1 सोडूया. तर 1 ते 100 पर्यंत मी हे अंक लिहिलेले आहेत आणि प्रत्येक अंक हा वेगवेगळ्या रंगाने रंगवलेला आहे. आता आपण बघूया. अंक दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या अंकाला प्रत्येकी वेगवेगळा रंग दिलेला आहे. तर 1 हा अंक आपण बघूया किती वेळा आलेला आहे. तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हा 100चा 1 21. म्हणजे 1 हा अंक 1 ते 100 या अंकांच्या दरम्यान 21 वेळा आलेला आहे. तर तुम्हाला विचारलं 2 ते 9 हे अंक म्हणजे 2 पैकी कोणतेही 2 ते 9 यापैकी कोणतेही अंक विचारले की 4 हा अंक किती वेळा आलेला आहे, 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आलेला आहे. तर इथे बघा 2 ते 9 यांमध्ये प्रत्येक अंक हा 20 वेळा आलेला आहे. तर ही पूर्ण माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे. 2 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते प्रत्येकी 20 वेळा आलेले आहेत. आता 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ठीक आहे. तर 0 हा 11 वेळा आलेला आहे. फक्त 1 ते 100 पर्यंत जेवढे अंक आहेत तेवढेपर्यंत 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे. 2 ते 9 यापैकी कोणताही अंक घेतला असता तो प्रत्येकी 20 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. तर आता अजून पुढे आपण माहिती घेऊया 1 ते 100 पर्यंत. आता इथे बघा तुम्हाला अंक बघा 10 ते 100. ठीक आहे. 100 ही वेगळ्या रंगाने दाखवलेला आहे. तर 10 ते 99 पर्यंत बघायचं म्हणजे 2 अंकी संख्या. ठीक आहे. 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये काय आपल्याला बघायला मिळतंय. तर इथे बघा 2 अंकी संख्या आहेत. अंक दिलेत त्यांची वारंवारता म्हणजे 1 हा अंक किती वेळा येतो यामध्ये. तर 19 वेळा. हवं तर आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. म्हणजे 1 हा अंक 19 वेळा. म्हणजे असं बघायला गेलं तर 1 ते 9 पर्यंत हे सर्व अंक 19 वेळा येतात आणि 0 हा अंक 9 वेळा येतो. फक्त 2 अंकी संख्येमध्ये. हे लक्षात ठेवा. तर 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये 10 ते 99 एकूण 2 अंकी संख्या किती. तर एकूण 2 अंकी संख्या 90 आहेत. एकूण समसंख्या 45 आहेत. एकूण विषम संख्या 45. या एकूण संख्येच्या निम्मी केली तर समसंख्या मिळते आणि निम्मी विषम संख्या. आणि यामध्ये एकूण मूळ संख्या 21 आहे. तर 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिल्यास आपल्याला काय काय माहिती मिळते बघूया. त्यातील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. 1 ते 9 मोजलात तर तुम्हाला एक अंकी संख्या मिळतील. त्या 9 आहेत. 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. 10 ते 99 पर्यंत ह्या एकूण संख्या 90 आहेत. त्यातील 3 अंकी एकूण संख्या 1 आहे. कोणती ती 100. 100 ही संख्या 3 अंकी संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत या संख्यामध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. फक्त एकक स्थानी म्हटलेलं आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. तर या ठिकाणी एकक स्थानी
शून्य असलेल्या 10 संख्या आहेत. एकक स्थानी 1 ते 9 यांपैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. उदाहरण बघा, एकक स्थानी एकच अंक म्हणजे एक तुम्ही 2 घेऊ शकता, 3, फक्त त्याच्या एकक स्थानी असला पाहिजे. अशा संख्या तयार केल्या तर तुम्हाला एकूण त्या 10 मिळतील. बघा, 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 म्हणजे सर्वांच्या एकक स्थानी एकच आहे. बरोबर, अशा तयार होतात 10 संख्या. त्या 1च्या बदली तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता. अशा जर संख्या तयार केल्या तर तुम्हाला त्या एकूण 10 संख्या मिळतील. 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक आणि एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. समान म्हणजे एकक स्थानी पण तोच अंक आणि दशक स्थानी पण तोच अंक, आणि या सर्व 11च्या पटीतील संख्या आहेत. बघा, एकक स्थानी पण त्याच संख्या आहेत आणि दशक स्थानी 11, 22, 33 आणि ह्या 11च्या पटीतील संख्या आहेत आणि त्या टोटल किती आहेत तर 9 संख्या आहेत. तर तुम्हाला कधीतरी विचारतील तर 12च्या पटीतील संख्या एकूण किती असणार आहे, त्या कोणत्या आहेत, ह्याही तुम्हाला विचारू शकतात. तर तुम्ही 12चा पाढा लिहायचा आहे. 13चं विचारलं तुम्ही 13चा पाढा लिहायचा आहे. त्या 13च्या पाढ्यातील पटीत पण त्या 100 पर्यंतच लिहायच्या आहेत. ठीक आहे, 100च्या आतीलच तुम्हाला त्या संख्या लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 100 पर्यंत विविध माहिती मिळालेली आहे. या माहितीच्या आधारे आपण स्वाध्याय 4.1 सोडवणार आहोत. चला तर मग सोडूया. स्वाध्याय 4.1 प्रश्न क्रमांक 1. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक. तर आपल्याला सांगितलंय 11 ते 100. ठीक आहे, फक्त एकाच अंकामध्ये दशक स्थानी 0 आहे. तो अंक कोणता तर 100. तो एकच अंक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या. आपल्याला काय सांगितलंय, 31 ते 50 पर्यंत किती संख्या समसंख्या आहेत. तर याचं तर आपण उत्तर काढूया. आपल्याला 31 ते 50 यामध्ये समसंख्या सांगितलेल्या आहे. जेव्हा समसंख्या काढायची असतात तेव्हा काय करूया, ह्या दोन्ही संख्या विषम करून घेऊया. ही 31 ऑलरेडी विषम आहेच, तर 50चं काय करूया 51. एक वाढवायची, कमी करायची नाही, कारण ही 50 समसंख्या आहे, पर्यंत म्हटलेलं आहे, म्हणजे ही आपल्याला लागणार आहे, म्हणून 50शी 51 करणार, म्हणजे 51 वजा 31 भागिले 2. 51 वजा 31 बरोबर 20 भागिले 2. 2 ने 20 ला भाग दिला तर 10 उत्तर येतं. म्हणजे 31 ते 50 पर्यंत 10 समसंख्या आहेत. तर आपला पर्याय क्रमांक बघूया. आपला पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढे 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असत्या त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. पण आता 1 ते 100 या संख्यांवर आपण माहिती घेतलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या डाव्या पानावरती तुम्हाला दिसेल की एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेला एकूण 10 संख्या आहेत. बरोबर, इथून सुरुवात कुठून होते 40 पासून. बरोबर, म्हणजेच 41 पासून चालू होणार. म्हणजेच 1, 11, 21 आणि 31 या संख्या वजा केल्या, 10 मधून 4 संख्या या वजा केल्या तर उरतात किती तर 6. म्हणजेच 6 संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. बेरीज सांगितले, 2 अंकी संख्या आहे त्यांच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. तर ती संख्या कोणती. पण इथे काढूया ती संख्या. तर इथे बघा, पहिल्या ऑप्शनने जाऊया आपण. 95 दिलेला आहे. 95 9 अधिक 5 14. बरोबर, तर त्या संख्येमध्ये 18 मिळवले. 8 5 13, चला 1 आणि 10 11, 113 होतात. तर यांची जर अदलाबदल केली तर ती ही संख्या मिळते का तर नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 2 बघूया. 86 मध्ये यांची बेरीज 14 येते. बरोबर, याच्यामध्ये 18 मिळवले. बघा, यांची जर अदलाबदल केली तर एवढी येते का तर नाही, म्हणून हाही पर्याय चुकलेला आहे. तर इकडे बघा 68
68 मध्ये 18 मिळवले, 8 8 16, हातच्याला 1, 7 7 8. जर यांची स्थान उलट सुलट केली, एकक स्थान दशक स्थानी, दशक स्थानी एकक स्थानी असं केलं तर ती ही संख्या मिळते. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? 2 अंकी संख्या आहेत म्हणजेच एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक म्हणजेच 11चा पाडा लक्षात ठेवायचा. 2 अंकी संख्या विचारल्या म्हणजे 11 9 99. आपल्याला 2 अंकी म्हणजे 99 पर्यंतच जायचंय. म्हणजे ह्या संख्या किती झाल्या तर 9 या संख्या झालेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहे? 1 ते 100 पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करावं लागेल? 6चा पाडा लिहावा लागेल. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. पण इथपर्यंतच नाही, पुढे 100 पर्यंत सांगितले. म्हणजे आपल्याला ह्याच्यात 6 मिळालं तर किती होणार? 66. 66 मध्ये 6 मिळाल्यानंतर किती होणार? 72. 72 मध्ये 6 मिळवल्यावर 78. 78 मध्ये 6 मिळवल्यावर 84. 84 6 मिळवले तर 90. 90 मध्ये 6 मिळवल्यावर 96. बरोबर. तर अशा प्रकारे ही आपली 100 पर्यंत 6च्या पटीतील संख्या आहेत. तर त्या किती आहेत? तर ह्या इथपर्यंत 10 आहेत. बरोबर. 11 12 13 14 15 आणि 16. तर 6च्या पटीतील 1 ते 100 पर्यंत 16 संख्या आहेत. तर आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती? 5 हा अंक. आपण जी माहिती घेतलेली त्या माहितीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 ते 100 पर्यंत या 5 अंकीची वारंवारता किती असणार आहे? तर मी सांगितलेलं की 2 ते 9 या संख्यांची वारंवारता ही 20 असणार आहे. 0 हा अंक 11 वेळा असणार आहे. तर 1 हा अंक 21 वेळा आणि उरलेले अंक हे आहेत ते 20 वेळा असणार. म्हणजे 5 हा अंक 20 वेळा जास्तीत जास्त 20 वेळा येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 10 ते 99 म्हणजे 2 अंकी सांगितलेला आहे. 2 अंकी संख्येचे पण आपण माहिती घेतलेली आहे की 2 अंकी संख्या असेल तर 9 हा अंक किती वेळा येणार आहे? तर 19 वेळा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो. म्हणून पर्याय क्रमांक. ह्या संख्या जी माहिती दिलेली आहे ती पाठांतर करावीच लागणार आहे. प्रश्न क्रमांक 10. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या 100 पर्यंत सांगितले. सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? आणि हा प्रश्न 2017 मध्ये विचारलेला आहे. तर आता आपण याचं उत्तर काढूया. 1 ते 100 पर्यंत 97 ही सर्वात काय आहे? मोठी मूळ संख्या आहे. आणि लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? तर लहान विषम संख्या 3 आहे. 2 ही सम झाली, 3 ही विषम झाली. ठीक आहे. आणि यांचा गुणाकार किती येतो हे आपल्याला विचारलेले आहे. तर आपण यांचा गुणाकार करूया. 7 त्रिक 21, 9 त्रिक 27, 28 29, 291. तर यांचा गुणाकार 291 येतो. तर पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? तर याचं आपण उत्तर काढूया. नसलेल्या संख्या विचारलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहेत एकूण संख्या 100 आहेत. तर आपल्याला 2 ही संख्या किती वेळा आली आहे? 2 हा अंक असलेल्या अशा किती संख्या आहेत त्या आपल्याला काढाव्या लागतील. त्याच्यातून त्या वजा केल्या तर आपल्याला नसलेल्या संख्या मिळतील. ठीक आहे. तर आता आपण इथे काढूया. तर तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी जर कोणताही अंक असेल तर त्या 10 संख्या. बरोबर. म्हणजे 2 हा अंक एकक स्थानी समजा आहे. 2 12 22 32 42 52 62 72 त्यानंतर 82
92. ह्या एकूण 10 आहेत. आता दशक स्थानी असणाऱ्या संख्या तर कोणत्या आहेत? 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. तर इथे बघा 22 ही संख्या काय झालेली आहे? रिपीट झालेली आहे. त्यापैकी आपल्याला एकदाच घ्यायची आहेत. म्हणजेच या मिळून 9 संख्या आणि ह्या टोटल 10 संख्या. 10 अधिक 9 19 होतात. बरोबर. मग एकूण संख्येतून म्हणजे 100 या संख्येतून 19 वजा केली तर उत्तर किती येतं? 81. म्हणजेच 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक नसलेल्या 81 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? तर इथे आपल्याला 1 ते 100 या संख्येमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? जर 3 संख्या असेल तर आपल्याला 19 संख्या मिळणार आणि 4 संख्या असेल तर आपल्याला 19 म्हणजे टोटल 38 संख्या मिळणार आहेत. ठीक आहे. इथे मी संख्या काढते तुमच्या माहितीसाठी. 3 हा अंक एकक स्थानी घेऊया. 3, 13, 23, 33, 43, 53, 63, 73, 83, 93. हे झाले एकक स्थानी. आता दशक स्थानीचं घेऊया. 30, त्यानंतर 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38 आणि 39. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे टोटल 10 आहेत. बरोबर. आणि हे टोटल 10 आहेत. ठीक आहे. यामध्ये कॉमन कोणता आहे? 33. तो आपण एकदाच घेऊया म्हणजे टोटल 19 संख्या झाल्या. बरोबर. 10 अधिक 9 19. त्याचप्रमाणे 4च्या बेसमध्ये एकदा एकक स्थानी आणि एकदा दशक स्थानी ठेवून आपल्याला त्या संख्या काढायच्या आहेत. तर आपण काय करूया? 4 एकदा एकक स्थानी ठेवूया आणि काढूया. 4, 14, 24, 34, 44, 54, 64, 74, 84, 94 हे टोटल 10 संख्या आहेत. त्यानंतर आता दशक स्थानी ठेवूया. 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. ठीक आहे. हे पण टोटल किती आहेत? 10 आहेत. बरोबर. म्हणजे 10, 10, 20 झाले. पण याच्यात कॉमन कोणतं असणार आहे? 44. म्हणजेच आता किती झाले? 19 संख्या टोटल. त्याच्यातली 1 वजा केली कारण 24 दोन्ही ठिकाणी त्यातली 1 वजा केली म्हणून 19 झाले. इथे 19 झाले. बरोबर. आता आपल्या टोटल किती संख्या आहेत? 38 आहेत. ह्या 19 आणि ह्या 19. बरोबर. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे ते बघूया. कोणती संख्या कॉमन आहे? तर इथे 43 आहे. ठीक आहे. आणि इथे 43 आहे. ठीक आहे. अजून कोणती संख्या आहे? 34 आहे आणि ही 34 आहे. तर यामध्ये यापैकी 2 आपण संख्या घ्यायच्या आहेत. समान आहेत तर त्यातले आपल्याला काय करायचे? 2 वजा करावे लागतील. म्हणून 38 वजा 2 बरोबर 36. म्हणजे टोटल किती संख्या असणार आहेत? त्या 36 संख्या तयार होणार. आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या? 20 ते 51. तर याला काय करूया? विषम करून घेऊया म्हणजे 19 करून घेऊया. याच्या मागची संख्या कोणती असणार? 19. 19 51 वजा 19 करा भागिले 2 मग तुम्हाला समसंख्या मिळून जातील. तर इथे बघा 51 वजा 19. ठीक आहे. 2 4तून 1 गेले 3. तर याच्या निम्मी किती येणार? 16. म्हणजे भागिले 2 करायचे होतं. उत्तर किती येतं? 16. म्हणजे 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असतात त्यात 16 समसंख्या असतील. पुढे 1 ते 100 पर्यंतच्या
संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? काय करायचं आहे आपल्याला? 9चा पाडा म्हणायचा आहे. 9च्या पाड्यात जेवढे अंक येतात तेवढे 1 ते 100 मधून वजा करायचे. मग उरलेले काय असणार आहेत? 9च्या पटीत नसलेल्या संख्या असणार आहेत. 9चा पाडा म्हणा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 40, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. पण इथेच थांबत नाही. 9 अधिक 9 99. बरोबर. म्हणजे एकूण टोटल किती संख्या होतात? 11. मग आपल्याला काय करायचंय? 100 मधून 11 वजा केले, ह्या संख्या वजा केल्या तर उरलेल्या संख्या ह्या 9च्या पटीत नसणार आहेत. म्हणजेच 100 वजा 11 केले तर किती येणार आहे? 89. ह्या संख्या 89 एवढ्या संख्या त्या 9च्या पटीतील नसणार आहेत. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या? 7च्या पटीतील सांगितली आणि काय सांगितलंय? 71 ते 85. तर आता आपण बघू. 71 ते 85. ठीक आहे. तर 71च्या ह्याच्यामध्ये रेंजमध्ये 77ला भाग जाणार 7ने. बरोबर. 77 मध्ये 7 मिळवल्यावर 84. म्हणजे हे दोनच अंक 7च्या पटीतील आहेत. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील 2 ह्या संख्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण इथेच थांबतोय. पुढील भागात बघणार आहोत नवीन प्रकरण. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. धन्यवाद. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.